मूग गिळून गप्प बसेल पोलीस प्रशासन. ध्येय मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संचालकांनंतर कारवाई का करत नाही, असा संतप्त ठेवीदारांच्या वतीनं केला जात आहे. ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी ध्येय मल्टीस्टेटचा माजी चेअरमन आणि लक्षवेध मल्टीस्टेटचा विद्यमान चेअरमन निलेश फुंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आज न्यायालयानं चौघांचाही जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. असे असताना सुद्धा पोलीस प्रशासन ध्येय मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संचालकांवर कारवाई का करत नाही, असा प्रश्न संतप्त ठेवीदारांच्या वतीने केला जात आहे. अनेक सर्वसामान्य नागरिकांची घरं उद्ध्वस्त करणाऱ्या ध्येय मल्टीस्टेट पतसंस्थेच्या संचालकांवर पोलीस प्रशासन कधी कारवाई करणार, याकडे सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे. बुतकरवाडी. तर मी विशाल भागानगरे याच्याकडे 2 पावत्या केल्या होत्या. एक 30 नोव्हेंबरला केलती आणि एक 17 ऑगस्टला केलती. तर 30 नोव्हेंबरची पावती माझी 1 वर्षाची कंप्लीट झाली. तर मी आणण्यासाठी गेले, तो तिथं नव्हता, शिपाईच असायचा फक्त. तर मला त्यांनी चक्रा घालायला लावलं, साहेब मुंबईला गेले. तर मी अशा 15 दिवस चक्रा मारलं. नंतर जाऊन विशाल भागानगरे मला भेटला, पण तो म्हटला माझ्याकडे आत्ता पैसे नाही, मी 4 दिवसांनी देतो. तर नंतर गेलो तो पळून गेलेला, लॉक लावलेलं बँकेला. तर भूषण शिंदेकडे पाईपलाईन शाखेत बी गेले, त्याने आम्हाला आजसुद्धा येऊन दिलं नाही. बाहेरच म्हणे साहेब आल्यावर बोला. तर माझी अशी फसवणूक केली त्यांनी. माझी एक 2,30,000ची पावती आहे आणि एक 75ची एक आहे, 2.25 लाखाची. आता काय मागणी तुमची? माझी मागणी आहे, त्यांना अजून 9वा महिना चालू आहे, अजून अटक का होईनात. ते पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करीनात. आम्ही खूप चक्रा मारतोय त्यांच्याकडं, पण नुसतं तपास चालू आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे आत्तापर्यंत जायला पाहिजे होतं ना प्रकरण. मग पोलीस का शांत बसलेत? आणि त्या बोर्डवर आम्ही वाचलं होतं की सरकार मान्य संस्था आहे. सरकार मान्य असल्यामुळेच आम्ही तिथं गेलो ना. मग सरकारने पण यात लक्ष घातलं पाहिजे. संस्था ध्येय मल्टीस्टेट. माझं नाव संकेत निवृत्ती भांगे. माझ्या बायकोच्या नावाने एफ डी केली होती 50,000ची 2021मध्ये. तर त्यावेळेस पाईपलाईन शाखेला निलेश शिवाजी फुंदे हा चेअरमन होता. तर त्यांनी 1 वर्षभर मला चांगला रिस्पॉन्स दिला. त्याच्यानंतर मी परत 5 लाखाची एक एफ डी केली. तेव्हा पण ते मला म्हणले होते चांगल्या प्रकारे आश्वासन देऊ वगैरे, हे देऊ ते देऊ. त्याच्यानंतर मी जेव्हा एफ डीचे पैसे काढायला गेलो, तर तेव्हा तो मला असा बोलला की माझा या शाखेशी काही संबंध नाही, मी दुसरी ध्येय मल्टीस्टेट आणि याच्यातून मला काढण्यात आलेले आहे, मी लक्षवेध ही नवीन संस्था चालू केलेली आहे. तर ह्या लोकांनी मिळून आम्हा सगळ्या जेवढे ग्राहक आहे तेवढ्यांना फसवणूक करून हे केली. तसं पाहिलं तर यांची ॲक्च्युली पाईपलाईनचीच मेन शाखा होती. यांनी बाकीच्या शाखेतून खूप मोठ्या प्रमाणात फ्रॉड केलेला आहे. तसंच लक्षवेधचं सुद्धा यांनी हेच केलेलं आहे. आणि याच्यात आम्ही तसं पाहायला गेलं तर हे लोक नगरमध्ये राहूनसुद्धा यांना अटक केली जात नाही आहे. तर आम्ही इथं वारंवार SP ऑफिसला जाऊन कितीतरी प्रकारे निवेदन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये 4 लोक होते. एक विशाल भागानगरे, दुसरा निलेश फुंदे, तिसरा राहुल कराळे आणि चौथा रघुदास कवडे. हे 4 मिळून हे सगळे मिळून यांनी कटस्थ करून लोकांचं दिशाभूल केलेली. तरी माझं असं वैयक्तिक म्हणणं असं आहे की प्रशासनाने याच्यात लक्ष घालून आम्हाला सहकार्य करावं व आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आता त्यांनी कोर्टामध्ये आम्ही गेलोसुद्धा होतो. कोर्टाने आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. तरी त्यांना लवकरात लवकर अटक करावी आणि आमचा न्याय आम्हाला मिळवून द्यावा ही आम्ही विनंती करतोय. शिपाली साळवे, राहणार सिद्धार्थनगर. माझ्या आईने ध्येय मल्टीस्टेटमध्ये पैसे टाकले होते. बुतकरवाडी येते ती धुणे भांड्याचे कामं करून तिथं पैसे टाकायची. इतके दिवस आम्हाला माहीत नव्हतं ती पैसे टाकायची तिथं बुतकरवाडी तिथल्या शाखेत तिथल्या. तर आता आम्हाला तिने सांगितलं, इतके दिवस आम्हाला माहीत नव्हतं. तर तिला आता ते निघून गेले ना आमची फसवणूक करून. तर त्यावेळेस तिला आता चक्कर बसला, काही बोलत नाही, काही नाही. तिला सायदिकमध्ये ॲडमिट आहे, जास्त सिरियस आहे, मानसिक त्रास झाला, तिला बोलत नाही, काही नाही. याची जबाबदारी कोण घेणार? काही झाल्यावर तिला कमी जास्त एका जागेवर येते.